कसे आहात सगळे? आहे स्वस्त आणि मस्त असाल. जसं की तुम्हाला माहितीच आहे की 5 दिवस झाले आम्ही गावाला गेलो होतो. तर घरी काहीच भाज्या वगैरे काहीच नव्हत्या. तर आज मी व्हेजिटेबल शॉपिंग केली आहे. तर ती तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तर चला आमच्या बाल्कनी गार्डनमध्ये. आजच गावावरून आल्यामुळे घरात खूप पसारा आहे आणि बाहेर खूप आवाज आहे, त्यामुळे प्लीज त्या आवाजाकडे इग्नोर करा. हे लिलीचं झाड आहे, येलो लिली. याला बघा किती सुंदर फुलं आली आहेत. जसा पावसाळा सुरू होतो ना तसं याला फुलं येणं चालू होतात. आणि हे जे दिसतंय ना हे हे पिंक लिलीचं झाड आहे. याला अजून फुलं आलेली नाही, पण यालासुद्धा खूप छान फुलं येतात. हे असे बंच आले की खूप छान वाटतं ना. बघा एका वेळेस किती सारे फुलं आले आहेत याला. घरी कुणीही नव्हतं, त्यामुळे घरात भाज्याही नव्हत्या. म्हणून आज सर्वात आधी ताज्या भाज्यांची शॉपिंग केली. तर भाज्यांमध्ये मी टोमॅटो, त्यानंतर भेंडी, पालक, कोथिंबीर, दोडकी, शिमला मिरची, पत्तागोबी, हिरवी मिरची आणि बटाटे अशा सगळ्या भाज्या घेतल्या. जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जेव्हा आपण गावावरनं परत येतो आपण रिकाम्या हाताने कधीच येत नाही. तर याही वेळेस आईने येताना गव्हाच्या शेवया सोबत दिल्या आणि सोबतच उडदाच्या भाकरीचं पीठ दिलं. काही लोक त्याला कळण्याची भाकरसुद्धा म्हणतात. तर ते पीठ दिलं आणि आम्ही जिथे लग्नाला गेलो होतो त्या वहिनींनीसुद्धा आम्हाला सोबत शेव, तिथे जे लग्नामध्ये बनवलेले शेव आणि चिवडा सोबत दिला. एकदम झणझणीत आणि टेस्टी असे शेव आणि चिवडा दिलेला आहे. गावावरून आणलेल्या ह्या पदार्थांची ना चव काही वेगळीच असते. सोबतच मी हे उडदाचे पापडसुद्धा करून घेतले होते, ते सुद्धा आणले आहेत. फक्त शॉपिंग करून भाज्या फ्रीजमध्ये ठेवत नाही, त्या कशा क्लीन करते आणि जास्त दिवस फ्रेश राहाव्यात म्हणून मी त्या कशा स्टोअर करते हेही आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी घेते. त्यामध्ये खाण्याचा सोडा आणि थोडंसं मीठ घालते. मग त्या पाण्यात सर्व भाज्या एक एक करून काही वेळ भिजत ठेवते. त्यामुळे भाज्यांवरील धूळ माती निघून जाते आणि प्रत्येक भाजीन त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेते. अशा प्रकारे सर्व भाज्या मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग त्या कोरड्या करायला ठेवते. भेंडीसुद्धा धुवून घेतली आणि ती मग चाळणीमध्येच मी कोरडी करायला ठेवली आहे आणि मग संध्याकाळी त्याचं पाणी निथळल्यावर मी कपड्याने कोरडी करून तिला एकतर तशी स्टोअर करून ठेवते किंवा कधी कट करूनसुद्धा ठेवते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाज्या पूर्णपणे कोरड्या करणे. मी स्वच्छ कापडाने किंवा तुम्ही किचन टॉवेलसुद्धा यूज करू शकता. सर्व भाज्या नीट पुसून घेते आणि थोडा वेळ हवेत सुकू देते. ओलसर भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर त्या लवकर खराब होतात. त्यांना बुरशी येण्याची शक्यता वाढते आणि त्या टिकतही नाहीत. त्यामुळे भाज्या पूर्ण कोरड्या करूनच स्टोअर कराव्यात. भाज्या ठेवताना शक्यतो कंटेनरचा वापर करा. प्लास्टिक, स्टील किंवा ग्लास तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ना ते चालेल. पालक किंवा कोथिंबीर स्टोअर करताना वर आणि खाली टिश्यू पेपर नक्की ठेवा. टिश्यू पेपर मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात आणि भाज्या जास्त काळ टिकतात.
भाज्या कंटेनरमध्ये ठेवल्यामुळे फ्रीज नीटनेटका दिसतो. भाज्या इकडे तिकडे विखुरलेल्या राहत नाही आणि जास्त दिवस फ्रेशसुद्धा राहतात. आता काही सोप्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. कोथिंबीर, मेथी, पालक हे किचन टॉवेलमध्ये गुंडाळूनच कंटेनरमध्ये ठेवा. ते मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं आणि भाज्यासुद्धा ताज्या ठेवतं. गाजर, काकडी, बीट पूर्णपणे कोरडे करूनच कंटेनरमध्ये ठेवा. टोमॅटो पिकले असेल तरच फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर ते बाहेरच ठेवा. पण फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो 1 ते 2 दिवसांनी चेक करा. त्याला जर मॉइश्चर सुटलं असेल ना, तर ते परत कोरडे करून फ्रीजमध्ये ठेवा. पालक किंवा मेथी किंवा कोथिंबीर आपण जर न निवडताच फ्रीजमध्ये ठेवली ना, तर ती हमखास खराब होते. त्यामुळे त्या निवडून नीटनेटक्या करूनच छान कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवा. त्या जास्त काळ टिकतात आणि आपण स्वयंपाक करतानासुद्धा आपल्याला इझिली त्या अवेलेबल असतात. त्या निवडावं लागत नाही आणि आपला वेळही वाचतो. भेंडीसुद्धा तुम्ही अशी कंटेनरमध्ये ठेवली ना, तर ती जास्त वेळ फ्रेश राहते. तुम्हाला वाटत असेल तर ती तुम्ही कट करूनसुद्धा ठेवू शकता. हिरवी मिरच्या देठासकट कोरड्या करून डब्यात ठेवल्या तर त्या जास्त दिवस टिकतात. आठवड्यातून एकदा फ्रीज साफ केल्याने दुर्गंधही येत नाही आणि भाज्याही चांगल्या राहतात. अशा छोट्या-छोट्या पण चांगल्या सवयींमुळे भाज्या वाया जात नाही, पैसेही वाचतात आणि स्वयंपाक करताना सगळं व्यवस्थित मिळतं. आजचा ब्लॉग इतकाच होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू.